नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आत्ताची महत्त्वाची बातमी. पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक. 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेजवळ पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी हेमंत उर्फ सोनू कोहक, महेश उर्फ पप्पू मते आणि प्रशांत निकरड या तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या रिमांड अर्जानुसार आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करत दगडाने हल्ला केला, तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबात बंदूक दाखवून धमकी दिल्याचाही उल्लेख आहे. घटनास्थळावरून दगड, फरशीचा तुकडा आणि लाकडी फळी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने अटक आरोपींना 28 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर साथीदारांचा शोध, घटनास्थळी वापरलेली वाहने तसेच कथित बंदुकीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले, ॲडव्होकेट संजय दुशिंग आणि ॲडव्होकेट सतीश गीते यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.